आज आपण पाहणार आहोत मराठ्यांच्या स्थापत्य शैलीतलं एक सगळ्यात उत्तम उदाहरण। मराठे किती हुशार होते। मराठे फक्त लढाईमध्ये नाही तर मराठ्यांनी दगडीतलं कोरीव बांधकाम करून आजच्या पिढीला दाखवून दिले की आम्ही फक्त लढत नव्हतो, आमच्याकडे कला देखील होती। आणि त्याचंच हे उत्तम उदाहरण ते म्हणजे ही 12 मोटांची विहीर। पुढे हा व्हिडिओ चुकवू नका, अत्यंत महत्वाचा आहे। इथं छावा चित्रपटाची शूटिंग झाली आणि त्यातले काही सीन जे आपल्याला अत्यंत मोहित त्या सगळ्या सीनने करून टाकलं। त्या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत आणि पाण्याने भरलेली ही विहीर खरोखर अप्रतिम दिसते। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। आज आपण एका अशा ठिकाणी आलोय जे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याला मराठ्यांच्या इतिहासाचा थोडाफार हात आहे। तो कसा तर शाहू छत्रपती त्यांच्या द्वितीय पत्नी श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ही विहीर 12 मोटांची त्यावेळेला बांधली। आता त्याचं कारण म्हणजे काय बांधण्याचं, तर इथं आजूबाजूला 300-400 आमराईची झाडं होती आणि त्या झाडांना पाणी द्यायचं, त्या झाडांचा सगळा पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि इथं आजूबाजूला असणाऱ्या लोकांना किंवा वस्तीला देखील पाणी होईल, अशा हेतूनं ही 12 मोटांची विहीर म्हणजे 1, 2, 3, 4 अशा 12 मोटा पाणी काढण्याच्या त्या सगळ्या या विहिरीवरती आहेत। आणि त्यामुळं ही विहीर त्यावेळेला महाराणींनी काढली आणि या सगळ्या गोष्टी स्थापत्यकलेच्या त्यावेळेला उभ्या राहिल्या। आता मराठे फक्त लढाई करण्यासाठी पुढे होते का, तर नाही। मराठ्यांचं स्थापत्य कला, मराठ्यांच्या स्थापत्य जे काही त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत मराठ्यांच्या, त्या इतक्या मोठ्या आणि इतक्या अप्रतिम आहेत की तुम्ही अशा ठिकाणांवरती जेव्हा येता तेव्हा समजतं की मराठे फक्त तलवार चालवण्यासाठी नाही तर अशा सुंदर कलाकृती घडवण्यासाठी देखील पुढे आहेत। तुम्ही जेव्हा या विहिरीचं बांधकाम पाहता तुम्हाला एका क्षणाला वाटणार देखील नाही की ही विहीर असू शकते, कारण इथं आल्यानंतर एखाद्या ऐतिहासिक वास्तूत आल्यासारखं वाटतं। एखादा किल्ला, मोठा महाल, अशा मोठ्या वास्तूमध्ये आल्यासारखं वाटतं। तुम्ही जेव्हा या विहिरीच्या या सभामंडपामध्ये या छोट्याशा येता तेव्हा तुम्ही इथलं बांधकाम पाहून मराठ्यांचं कौतुकच कराल। ताजमहाल बांधला असेल पण त्यातले हात हे आपल्या भारताचे होते, एवढं लक्षात ठेवा। जे हात या सगळ्या विरोधकांसोबत लढण्यासाठी तलवारीवर बसायचे, तेच हात हातामध्ये चिनी हातोडी घेऊन इतक्या सुंदर कलाकृती सादर करायचे। आणि त्याचा हा उत्तम नमुना आहे। आपण आपला इतिहास आपण तर घडवू शकलो नाही, पण ज्यांनी घडवलाय ना त्यांचा आपण टिकवू देखील शकलो नाही। या स्तंभावरती हे जे पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प कोरलेलं आहे त्यावेळेचं, म्हणजे शाहू महाराजांनी इथं आल्यानंतर इथं जी काही वास्तू बांधली त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक टच दिलाच आणि सांगून दिलं की मराठ्यांचं साम्राज्य महाराजांशिवाय अपूर्णच आहे। या विहिरीच्या या पायऱ्या उतरून जेव्हा तुम्ही खाली जाता आणि हे निळं शार्प आणि डोळ्या समोर येतं ना, मी अक्षरशः थक्क झालो। असं वाटत होतं या पाण्यामध्ये उतरावं। हे जे ठिकाण पाहताय या ठिकाणी आपण अनेकांनी छावा चित्रपटामध्ये जो विकी कौशलचा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा शंकर महादेवांच्या पिंडीसमोर बसलेला जो सीन आहे, हे जे तुम्हाला असं दिसतंय, आता इथं या पुलावरती पाणी आलंय पण त्यावेळेला हे सगळं खाली होतं आणि या इथे शंकर महादेवांची पिंड ठेवली होती। इथे विकी कौशल म्हणून छत्रपती संभाजी महाराज इथं बसले होते आणि तो सीन या सगळ्या ठिकाणी शूट केला होता। त्या सगळ्या सीनमध्ये अनेकांना समजलं नाही की महाराष्ट्रामधलं नक्की कुठलंही ठिकाण आहे, पण ते ठिकाण ही 12 मोटींची विहीर आहे। तो जो काही सीन होता विकी कौशलचा तो याच ठिकाणी शूट झाला होता आणि इतका अप्रतिम लक्ष्मण उतेकरांनी तो शूट केला होता की प्रत्येकाचे डोळे त्या सीनने अत्यंत विस्फारले होते। ही जी जागा पाहताय या ठिकाणी याच पुलावरती छावा चित्रपटाचं शूटिंग झालं आणि तो सीन विकी कौशलने सादर केलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वरूपातला अप्रतिम होता। मी जेव्हा इथं आलो तेव्हा हीच का ती जागा, असं माझ्या स्वतःच्या भुवया उंचावल्या आणि मी तिथल्या स्थानिकांना विचारलं तेव्हा ते देखील म्हटले की आम्हाला देखील असं वाटलं नाही की ही जागा म्हणजे या प्रकारे शूट झाला असेल, इतकं भारी वाटलं त्यांना। तुम्ही या विहिरीला नक्की भेट द्या, या ऐतिहासिक आहे, मराठ्यांचा मोठा वारसा सांगते, मराठ्यांचं स्थापत्य शैली कशी होती या सगळ्या गोष्टी दर्शवते। इथं आवर्जून भेट द्या, आवर्जून एकदा भेटायला या, कुटुंबासोबत या आणि मराठ्यांच्या अशा विविध ठिकाणी या, जेणेकरून तुम्हाला समजेल की मराठे फक्त लढण्यासाठी नव्हते तर मराठे अशा उत्तम वास्तुशैलीतल्या ज्या काही बांधकाम आहेत जी काही ती उभी करण्यामध्ये देखील मराठ्यांचा हात होता।
रायगड त्यामधला एक महत्वाचं रायगड हे उदाहरण आहे. मी जेव्हा जेव्हा अशा ठिकाणी जातो तेव्हा तेव्हा मला एकच वाटतं की मराठे फक्त लढले नाहीत, तर मराठ्यांनी खरोखर या सृष्टीला जीवनदान दिलं.